पाहिजे. पागल आहे का तू? आवर ना लवकर लवकर. स्टेपनी आरामात ते जड आहे. बॅटरी कसलं दिसतंय भाई. भाई लोक. अरे जन्नत रे जन्नत. काय भारी आहे छकुल्या जिजू. शिवाला आठवणार पण नाही 12 वर्ष तिने बर्थडे साजरा केला नाही ते. अरे काय एक नंबर जागा आहे रे. एक नंबर बॅटरी 1 नंबर. अरे ए भाई, माणूस जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा काहीही करतो. त्यात आज आशू शिवाला उत्तर देणार आहे. ए अरे काय बोलतो का रे हा? अरे आपण फक्त वाढदिवसासाठी जमलोय. आज नाही उत्तर देणार आहे. अरे आज आशू शिवाला इकडेच उत्तर देणार बघ. लागेल ना त्याला. भावांनो, मला नाही वाटत आज आशू शिवाला प्रपोज. बरोबर बोलतोय. आज नाही करणार रे. अरे तुम्ही थांबा रे. अरे माझा मित्र आहे, त्याने मला सांगितलं तो उत्तर देणार आहे आज. तू कोण आहे तू? अरे बॅटरी जिजूंच्या चेहऱ्यावर दिसतं, त्यांना काय सांगायचंय? मग अरे 25 गिफ्ट कोण दिल रे उगाच कोणाला? हे बघा आता बडबडत राहू नका. ज्या कामासाठी आलोय ते काम करूया. डेकोरेशन करूया. बरोबर. आपल्याला जास्त वेळ नाहीये. बरोबर. चला चला. शिवाला आणायची जबाबदारी माझ्यावर आहे, तर मी जातो. ओके, काम पूर्ण करा भाई. हे साफ करून ठेवा. आलोच. अरे कोण आहे? शिवा चल तू. बापरे, काय मांजा कशी दिसते? काय एक नंबर दिसते तू काय आज ऐकत नाही भाई. वा वा वा. ही जी साडी तुझ्या सूट होते ना, कमाल. ही साडी आशूने गिफ्ट दिली आहे. मला आत्ता कळलंय हे 24वे गिफ्ट आहे. नाही, तरी मी मोजतोय 23 गिफ्ट झाले. तिकडे आता होणार ते 25वे गिफ्ट होते. हा. हे 24वे ते 25वे मग मी आहे. ते- पण तुला खरंच सांगतो शिवा, तू आशूच्या आयुष्यात आल्यापासून तो एकदम बदललाय. बदललंय म्हणजे काय झालंय? तुला माहित नाही का? नाही. अगं म्हणजे त्याचे पूर्ण रंगच बदलले. फुल रोमॅन्टिक झालाय. आता उदाहरण द्यायचं तर त्याची क्रिएटिव्हिटी फुल टिपेला गेली. आता तुझ्यासाठी जे तिथे गिफ्ट आहे हा, ना, ते काय गिफ्ट आहे मला सांग ना. तुला ऐकायचं हा. आता ऐकायचं. हा म्हणजे मी नाही सांगणार. याला काय अर्थ नाही यार मांजा. तू सांगितलं पाहिजे ना, एवढं काय प्रॉब्लेम आहे हे बघ ना. शिवा, तू किती नखरे कर, पण आशू तिथे गेल्यावर तुझ्या समोर मी सांगणार नाही. पण मी काय म्हणते, मला तू काहीच म्हणू नको. मी तुला थांबतो. मी गाडी घेऊन रेडी आहे. लवकर ये. आशू तिकडे वाट बघतो. तो हे- चल जा, पटकन. माझ्या ऐक ना माझ्या. अरे यार हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आशू दिव्या तू इथे का आलीयस? सॉरी आशू, मी इथे यायला नको होतं, पण माझं एक काम आहे जे फक्त तू करू शकतो. ऐक ना, माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे आज. त्यात मला तुझी कुठलीही कामं करायची नाहीत. इनफॅक्ट मी तुझं काम का करू? आशू खरंच सॉरी. यापुढे माझा त्रास नाही होणार तुम्हाला. हे शेवटचं काम. ही चिठ्ठी शिवायला देशील प्लीज? माझा काय संबंध आणि मी का देऊ आत्ता? ही आत्ताच द्यावी लागेल, नाहीतर उशीर होईल आशू. प्लीज प्लीज. थँक्यू. दिव्याचा काही नेम नाही. या चिठ्ठीत काय लिहिलं असेल कोणाच ठाऊक. एकदा वाचून बघू का? नाही, उगाच शिवाचा एवढा चांगला मूड आहे, आजचा दिवस एवढा आनंदाचा आहे. या चिठ्ठीमुळे तिचा मूड नको जायला. वाचून बघतो. प्रिय शिवा,
तुला आजपर्यंत अशी कधी चिठ्ठी लिहिली नाही, कधी मनातलं बोलून दाखवलं नाही, पण आज शेवटचं बोलायचं आहे मला. तुला हवं तसं आयुष्य मिळालंय आणि तुला ते जगता येतंय ह्याचा मला मनापासून आनंद होतो. तुला सगळं मिळालंय, हवं तसं घर, आशूसारखा नवरा, छान आनंदी फॅमिली, सगळं चांगलं चाललंय आणि चालू देत. तुझ्याबद्दल मी काही वाईट विचार करणार नाही, पण एक सांगेन की माझ्या आयुष्याची माती झाली आणि मला आता हे सहन होत नाहीये. त्यामुळे मी हे जग सोडून चालली आहे. तुझी लाडकी बहीण दिव्या. दिव्या दिव्या थांब. ओके हा मांजा काय लाटांचा आवाज येतोय. तुला आला? हो. मग वाळू का नाही लागत आहे पायाला? नाही काय काय आहे, आशूला पाण्याची भीती वाटते म्हणून आपण लाटांपासून थोडं लांब आहोत, पण आशू तुझ्या खूप जवळ आहे. हा तू ऐक ना माझा, थांब ना इथे. नाही शिवा, आशू येणार. हा पण आशू येईपर्यंत ही डोळ्यावरची पट्टी काढायची नाही. मला माझी जबाबदारी संपली, तुला इथे आणायची जबाबदारी माझी होती. आता मी चाललो, तुझ्या हात इथे ठेव, तुम्हाला प्रायव्हसी द्यायची आहे. मजा करा. माझा ऐक ना, माझा ऐकू घे. आशू सोड. अरे तू का आलायस इथे? मारू द्यायचं होतंस मला. हे काय तू ही चिठ्ठी वाचलीस? आशू, ही तुझ्यासाठी नव्हती, ही शिवासाठी होती. ही तू दिलीस ना मला, पण शिवासाठी होती आणि तू मुद्दाच नाहीये. काय लिहिलंय याच्यात? आशू, मी आज जोडते, मला नको विचारूस हे सगळं. मला तुला काहीच सांगता येणार नाही. असं कसं? हे बघ, आजवर मी तुला काहीच सांगितलं नाही, पण यापुढे मला माझ्या बहिणीचं सुख सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे नवीनच आहे. असं काय झालंय तुला की तू तिकडे चालली होतीस? मी नाही सांगू शकत आशू तुला. तू भोळा आहेस रे, तुला खूप त्रास होईल. एक मिनिट प्लीज, माझ्यावर नको घेऊस. काय झालंय मला सांग. आशू, तू प्लीज मला फोर्स नको करूस. दिव्या, मला सांग. मी नाही सांगू शकत अरे तुला. जर तुला हे सगळं कळलं ना, तुला खूप त्रास. अगं मग तू चिठ्ठी का दिलीस मला? शिवाला का नाही दिलीस डायरेक्ट जाऊन? माझ्याकडे आलीस ना चिठ्ठी द्यायला. आता सांग, मला जाणून घ्यायचंय सगळं. मला सांग. काय करू आशू, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय अरे. असं काय अन्याय झालाय का तुझ्यावरती? तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय? मला सांग, हे काय आहे? दिव्या, बोल. तुला ऐकायचंय? हो. ठीक आहे, मग ऐक. हेच माझ्या नशिबात लिहिलं असेल तर मी सगळं तुला सांगून मरेन. बोल. टेबल आशू, यार अजून आला नाहीये का आशू? यार मी पट्टी काढते आता, बस झालं बघ. नाही नको. शिवा जरा थांब ना यार. त्याने काहीतरी असं भारी प्लॅन केलं असेल आणि तू सगळं हे करशील. आमचे पप्पा गेले तेव्हा पप्पांनी सगळी गॅरेजची जबाबदारी शिवाला दिली, हे खरं आहे. पण त्यांनी मला शिवाची काळजी घ्यायला सांगितली. म्हणाले की ती तुझी छोटी बहीण आहे, तिला जप. तिचा आधीपासून खूप हट्टी स्वभाव होता अरे.
पण मी सगळं सांभाळून घेतलं, तिचा सगळा हट्ट सांभाळून घेतला, पण ती असा विचित्र हट्ट करेल असं मला कधी वाटलं नव्हतं. म्हणजे काय विचित्र हट्ट केला तिने? आशू, तू मला असं धर्म संकटात अडकवू नको अरे प्लीज. हे नाही, धर्म संकटात वगैरे शब्द बोलणं बंद कर, कळलं? उगाच फिरवून फिरवून काहीतरी सांगू नकोस. मला मुद्द्यावर ये, प्रिसाइजली सांग काय झालंय. कसला हट्ट? तुझा हट्ट आशू. काय? हो, तुला मिळवायचा हट्ट. यार आशू, तू किती काळजी घेतोस रे माझी. मला किती जपतोस. मला काय हवं नको ते सतत बघत असतोस. पप्पाचा शिवाची काळजी घ्यायची आणि त्यानंतर तू इतक्या जबाबदारीने सगळं करतोस. पूर्णपणे आयुष्य बदलून गेलं माझं. मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी शिवाने मला तुझ्याबद्दल सांगितलं, तिचं तुझ्यावर प्रेम असल्याचं ते सांगितलं. माहितीये मला, आधीपासूनच तिचं माझ्यावर प्रेम होतं हेही मला माहितीये. हो, पण तुला एवढंच माहितीये, तुला यापुढचं काहीच माहिती नाही. यापुढे काय अजून? तुला मिळवण्यासाठी तिने काय काय केलंय हे तुला काहीच माहिती नाही. काय केलंय मी तेच विचारतोय. सांग मला काय केलंय. कसा विश्वास ठेवू ना मी यावर सगळ्यावर? हो, नको ठेवूस. म्हणूनच मला माहिती होतं मी सांगितलेलं काही तू नाही ऐकणार, तुला विश्वासच बसणार नाही, म्हणून मला जाऊ दे रे. मी नाही तुला. दिव्या, थांब. आता तू विषय काढलायस, मला सगळं कळलं पाहिजे. मला सांग. आशू, शिवाला तुझं प्रेम मिळालंय आणि मी तिच्यासाठी खूप खुश आहे. मी प्रेम केलंय तुझ्यावर अगदी मनापासून. पण मग एक दिवस शिवा म्हणाली की तिला तुझ्याशी लग्न करायचंय आणि जर तिचं लग्न तुझ्याशी झालं नाही तर ती आयुष्यात लग्नच करणार नाही. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन. खरं तर आशू, चंदनची आणि माझी भेट शिवानीच घडवून आणली. म्हणजे मी जर बाजूला झाले तर तिचा मार्ग मोकळा. गप गप काहीतरी फालतू बडबड. पास झालं दिव्या, तू स्वतःहून पळून गेलीस लग्न. नाही आशू, मला पळवून लावण्यात आलं होतं. मला तिने इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं, जीव देण्याची धमकी दिली. मी काय करणार होते, मला ऐकावं लागलं तिचं. पण आता काय, आता सगळं उद्ध्वस्त झालंय. तू चंदन फ्रॉड निघाला, त्याच्याकडे काहीच नाही. मी तरी राहिले असते त्याच्यासोबत, पण त्यांनी आणि शिवाने मिळून मला फसवलंय. अरे, हे सगळं नाटक रचलंय त्यांनी मिळून. मग तूच सांग, मी कसं माफ करू त्याला? माझं खरं तर फक्त तुझ्यावर प्रेम होतं आशू, आणि तुझं माझ्यावर. आपल्याला शिवाने वेगळं केलं. तुला आठवतं लग्नात काही गुंड आले होते आणि शिवाने त्यांना पळून लावलं होतं? ऑफकोर्स आठवते. ही सगळी प्लॅनिंग तिची होती. ऐक ना, मी गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये. शिवानी तिथे येऊन सांगितलं की घरी सुद्धा तिने सांगितलं की आशू आणि दिव्याचं. किती 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 भोळा आहेस आशू तू. तुला माहितीये, तुझ्या घरी यायच्या आधी तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी लग्नातून पळून जावं. तू विचार कर, माझं तुझ्या घरी सगळ्यांची चांगलं होतं. तुझं इतकं प्रेम होतं माझ्यावर, इतकं सगळं करायचंस तू माझ्यासाठी. काय काय नाही केलंयस तू आशू. स्केच बनवायचास, कविता लिहायचास, इतके सारे गिफ्ट द्यायचास. मग मी हे सगळं का करेन? तू विचार कर ना, का पळून जाईन मी? मी त्याग केला माझ्या बहिणीसाठी, कारण
तिला तू हवा होतास आणि तिने हे सगळं घडवून आणलं. तिनेच मदत केली आहे मला पळून जायला. खरं तर मला पळवून लावलंय शिवाने. अजून कोण करणार सांग? बस माझं दिव्या, आता तू खूप जास्ती बोलतेस. मला हे सहन होत नाही. मी कसा विश्वास ठेवू? मी तुझ्यावर कसा विश्वास? तू मला सांग, कसा विश्वास ठेवू? आशू तू आलायस? नाही 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 नाही, तू 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 थांब, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. ही पट्टी डोळ्यावर आहे तोपर्यंत मी बोलून घेते, नाही तर तू असं समोर दिसलास ना मला की मला काही बोलताच येणार नाही. सगळं ते अर्धवट आणि शांत होऊन जातं सगळं. मला बोलायचं आहे पण तुझ्याशी. म्हणजे काय वेडी आहे मी. मी डिरेक्ट तुला प्रपोज केलं आहे तिथे विमानात, पण मला खूप काही बोलायचं आहे रे तुझ्याशी. मला असं कमी कमी नाही बोलायचं. माझं तुझ्यावर ना खूप प्रेम आहे यार आशू, खूप जास्त प्रेम आहे. म्हणजे लहान होते तेव्हा आजावर तेवढं प्रेम केलं होतं. हा, आणि म्हणजे आजावर आहे तसं तुझ्यावर आहे असं नाही आहे, पण तुझ्यावर आहे ना आजापेक्षा जास्त प्रेम आहे. हा बाई, खरं सांगते, मी त्याची फॅन आहे. पण आशू तू लाईफ आहेस यार माझं, खरंच सांगते. आशू आयुष्यात मी कसलाच कधी हट्ट केला नाही, कधीच नाही केला. जे पाहिजे मला किंवा जे मिळत गेलं ना ते नशिबाने मिळत गेलं सगळं. तू पण तसाच मिळाला आहेस आशू. तू आयुष्यात आलास आणि सगळंच बदलून गेलं रे माझं आयुष्य. आशू तू आठव, लग्नात आधी शिवा थांबणार नव्हती कारण सीताई चिडलेल्या होत्या. पण मग तिने बाहेर थांबायचा हट्ट केला का? यासाठीच तिला हे सगळं घडवून आणायचं होतं म्हणून. माझी सगळी माहिती पुरवली तिने चंदनला. माझी बहीण होती अरे, मला करावं लागलं सगळं. आई आणि बाई आजीला नेहमी चिंता असायची तिची की तिचं काय होईल, तिच्याशी कोण लग्न करेल. म्हणून मी माघार घेतली. मला तिने भाग पाडलं. अनबिलिव्हेबल. हो मला माहिती आहे आशू, आणि म्हणूनच मला तुला हे सगळं सत्य सांगायचं नव्हतं. कारण मला माहिती होतं अरे तुला खूप त्रास होईल. आणि इतके दिवस आपण बोलत होतो पण मी तुला कधीच हे सांगितलं नाही. मला हे गणपतीतच कळलं होतं चंदनचं सगळं सत्य. पण तू खुश होतास म्हणून तुला बघून मी खुश झाले. आणि मुलीला पण शिवाने मला चिडवलं की बघ मी आशूला कसं माझ्या प्रेमात पाडलंय. मी आता खचले आशू, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही अरे. मला नाही जायचंय त्या फालतू त्या फ्रॉड चंदनकडे. आणि आई आणि बायाजीवर मी ओझं म्हणून नाही राहू शकत. म्हणून मी ठरवलंय की मला माझं आयुष्य संपायचंय. तू आणि शिवा खुश राहा. ती एवढी पण वाईट नाहीये, ती चांगली आहे. ती आपल्या आवडत्या लोकांसोबत ती छान राहते. फक्त काय? फक्त तुला ती तुझ्या घरच्यांपासून तोडणार नाही याची काळजी. बास ना दिव्या, याच्या पुढे मी एकही शब्द नाही ऐकून घेऊ शकत. खूप बोललीस तू. कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती? आशू नाही आशू, म्हणजे तुला माहिती आहे का, लहानपणापासून माझ्या सगळ्यात जवळचे माझे पप्पा होते. ते गेले आणि अशी पोकळी तयार झाली. ती पोकळी ना तू भरून काढतोयस. आशू 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 तू आलाच नाहीयेस का अजून? अरे यार आशू, किती वेळ थांबू मी? आशू, आजचा शिवाचा वाढदिवस स्पेशल करायचा होता ना?
पण शिवाला कल्पना पण नाहीये तिला असं सरप्राईज मिळणार आहे ते.